एकदा थंडीच्या दिवसात अकबर आणि बिरबल एका तलावाजवळून चालले होते. अकबर थांबला आणि गोठणाया थंड पाण्यात बोट घातलं आणि लगेच बाहेर काढलं. मला वाटत नाही की या थंड पाण्यात कोणी एक रात्रही घालवू शकेल. बिरबलाने ते आव्हान म्हणून घेतले आणि सांगितले की असे करू शकेल असा कोणीतरी शोधून काढू. अकबराने सरोवराच्या थंड पाण्यात उभं राहून रात्र घालवणायाला 1000 सोन्याची नाणी देण्याचं वचन दिलं. लवकरच बिरबलाला एक गरीब माणूस सापडला जो 1000 सोन्याच्या नाण्यांसाठी आव्हान स्वीकारण्यास तयार झाला. 2 शाही रक्षकांनी पहारा दिला. गरीब माणसाने संपूर्ण रात्र गोठलेल्या पाण्यात उभे राहून काढली. सकाळी त्या बिचायाला बक्षिसासाठी दरबारात नेले. राजाने गोठवणाया पाण्यात कसा उभा राहिलास असे विचारल्यावर त्या माणसाने उत्तर दिले, महाराज, मी दूरवर जळत असलेल्या दिव्याकडे पाहत राहिलो आणि माझी संपूर्ण रात्र त्या दिव्याकडे पाहत घालवली. हे समजल्यावर राजा म्हणाला, हा माणूस बक्षिसासाठी पात्र नाही कारण त्याला दिव्यातून ऊब मिळत असल्याने तो तलावात उभा राहू शकला. त्या बिचायाला खूप वाईट वाटले. त्याने मदतीसाठी बिरबलाकडे धाव घेतली. दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात गेला नाही. कारण शोधण्यासाठी अकबराने बिरबलाची भेट घेतली. राजाला बिरबल आगीजवळ बसलेला दिसला आणि त्याच्यावर जवळजवळ 6 फूट वर एक भांडे लटकले होते. विचारल्यावर बिरबल म्हणाला, महाराज, मी खिचडी बनवतो. अकबर हसायला लागला आणि म्हणाला की हे कसे शक्य आहे. बिरबल म्हणाला, हे शक्य आहे महाराज. जर एखादा गरीब माणूस फक्त दूरवर जळत असलेला दिवा पाहून उबदार राहू शकत असेल तर मी ही खिचडी अशा प्रकारे शिजवू शकतो. अकबराने बिरबलाचा मुद्दा समजून घेतला आणि आव्हान पूर्ण केल्याबद्दल त्या गरीब माणसाला बक्षीस दिले. बोध आशा लोकांना कठोर परिश्रम करण्यास प्रेरित करू शकते.